कल्याण रोड येथील श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ देवस्थान औदुंबर मठ द्वारा संचलित श्री शिव गोरक्ष हनुमान चालीसा एवं सत्संग मंडळ आयोजित हनुमान चालीसा नगर शहरात विविध ठिकाणी झाल्या। हनुमान जन्मोत्सव निमित्त गेल्या 18 वर्षापासून हनुमान चालीसा सामुदायिक पठण कार्यक्रम होत आहे। या वर्षी मंडळाने 21 दिवस सामुदायिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम केले। श्री बालाजी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर, शिवाजी नगर, राम नळकांडे आणि माजी नगरसेवक श्याम नळकांडे मित्र परिवार प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिक आयोजित हनुमान चालीसा पाठ आणि भजन संध्येचा कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात झाला। या हनुमान चालीसामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि नगरचे संत कोंड्या मामा यांच्या वेशभूषेत त्यांचे सादरीकरण करण्यात आले आणि विविध भजने सादर करून सामुदायिक हनुमान चालीसा पठण केले गेले। 21 दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी श्री मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ देवस्थान औदुंबर मठ येथे झाली। गुरुदत्ताचे दर्शन घेऊन नाथ निघाले। गुरुदत्ता गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ असे नाथ योगींबरोबर आपल्या नगर शहरातील एक सिद्ध अवलिया कोंडीराम मामा यांचं आगमन झालेलं आहे। सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी, जोरात टाळ्या वाजवा। आता एक कोंडीराम मामा म्हणजे एक सिद्ध पुरुष होते
1936 साली आपल्या नगर शहरामध्ये त्यांचं आगमन झालं. सी माणिकलाल मेडिकलवाले यांच्या ज्या आजी आहेत कौसल्याबाई, यांच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर नंदीवर बसून आले. ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडलं आणि डोळे उघडले आणि दरवाजा उघडला. घराचा तो बाहेर कोंडेराम मामा त्यांच्या घराच्या समोर उभे होते. एक 6.25 फूट उंची होती, एक 125 किलो वजन होतं मामांचं. उंच आणि धिप्पाड देह होता आणि अंगावर एकही वस्त्र नव्हतं. पूर्ण दिगंबर योगी होता तो. आणि तिथून पुढं नगर शहराशी त्यांचं नातं जुळलं. 1936 म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आणि 41 वर्ष नगर शहरामध्ये मामा वास्तव्यास होते. अनेक लीला केल्या, अनेक चमत्कार केले. ज्या दिवशी ज्या दुकानामध्ये मामांची बैठक राहायची त्या दुकानदाराचा धंदा त्या दिवशी एकदम जोरात संपायचा. ज्याच्या पाठीवर त्यांनी हात टाकली त्याचं काम झालं समजायचं. अनेक लीला, अनेक चमत्कार त्यांनी 41 वर्षात केल्या. एकाच वेळेस 3 ठिकाणी दिसायचे मामा. कधी दिल्ली गेटला दिसायचे. नगर शहर त्यावेळेस 20च्या बाहेर नव्हतं. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.